नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो. बऱ्याच मुलांच्या मनातली जी शंका होती, जी अडचण होती, ती अडचण म्हणजे जिथे आपण 11वी केली तिथेच आता आपल्याला 12वी करावी लागते आहे. कारण ऑनलाईन ॲडमिशन प्रोसेस मागच्या वर्षी सगळ्या झालेल्या होत्या. त्यामुळे 12वीला बऱ्याच जणांची अडचण त्या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळते आहे. अगदी सगळ्यांना जरी ॲडमिशन त्या ठिकाणी बदलता येणार नसलं तरी ठराविक मुलं ज्यांच्या पालकांच्या बदल्या त्या ठिकाणी झालेल्या आहेत, म्हणजे ट्रान्सफर झालेले आहे, फॅमिलीमध्ये कुठला नॅचरल डिझास्टर आलेला आहे, ट्रॅजेडी झालेली आहे, किंवा फॅमिली मायग्रेटच होणार असेल, कुठे ऑप्शनच नाही आहे, अशा मुलांना त्या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण मंडळानं एक निर्णय घेतला की तुम्ही त्या ठिकाणी ॲडमिशन बदलू शकता. पण ते सुद्धा ऑफलाईन पद्धतीनं नाही, ऑनलाईनच पद्धतीनं होणार. हा एक नवीन निर्णय त्या ठिकाणी शिक्षण मंडळानं घेतलेला दिसतो आहे. त्यामुळं 12वीला कॉलेज बदलही ऑनलाईनच होणार आहेत. ते कधी होणार आहेत तर जूनच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये आपल्यासाठी तशा पद्धतीचं ते पोर्टल ओपन करून आपल्याला त्या ठिकाणी देणार आहेत. आज 26 मे तारीख आहे, म्हणजे 4 दिवसांनंतर 31 मे येतो आहे. त्यामुळं 31 मे नंतर पहिला आठवडा हा जूनचा 1 जून ते 8 जून असणार आहे आणि दुसरा आठवडा साधारणपणे 8 जूनपासून ते 15 जूनच्या दरम्यान असणार आहे. या काळातच तुम्हाला शिक्षण मंडळ हे पोर्टल अवेलेबल करून देणार आहे. म्हणजेच काय की तुम्ही जूनच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये तुम्हाला जर 11वीतून 12वीला कॉलेज बदलायचं असेल तर ते सुद्धा ऑनलाईन पद्धतीनंच कॉलेजला ऑनलाईन पोर्टल्स अवेलेबल होणार आहेत. मग तुम्ही तुमच्या ज्युनियर कॉलेजमध्ये जायचं, त्यांना जूनच्या दुसऱ्या आठवड्यात जाऊन सांगायचं की मला कॉलेज बदलायचं आहे, रिझन द्यायचं, ते किती रिझन व्हॅलिड आहे त्यासाठी प्रतिज्ञापत्र तुम्हाला द्यावं लागणार आहे. जरी तुमच्याकडं मार्कशीट असेल नसेल, तुमच्याकडं LC असेल नसेल तर तुम्ही प्रतिज्ञापत्र देऊ शकता. प्रतिज्ञापत्र तुम्ही अपलोड त्या ठिकाणी करू शकता. हे प्रतिज्ञापत्र अपलोड कसं करायचं त्यासाठी अंजली कारले नावाच्या ज्या कोणी महिला आहेत त्यांच्याशी तुम्ही 94 22 96 43 49 या नंबरवर संपर्क साधू शकता. किंवा श्रीकांत विरपे नावाचे जे सहकारी आहेत 90 21 63 46 45 यांच्याशी पण तुम्ही संपर्क साधू शकता की नक्की बाबा प्रतिज्ञापत्र बनवायचं कसं, ते अपलोड कसं करायचं, ज्युनियर कॉलेजला ते द्यायचं कसं, या संदर्भातली माहिती तुम्ही त्या ठिकाणी त्यांना विचारू शकता. त्यामुळं जूनच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये अशा पद्धतीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 12वीसाठी चालू होणार आहे. त्यामुळं ऑफलाईन प्रवेश 100% महाराष्ट्रातले हे बंद झालेले आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. त्यामुळं हे आपल्या सगळ्यांसाठीची एक आनंदाची गोष्ट आहे. तर यासाठी तुम्ही जर कुठल्या अडचणीत असाल, तुम्हाला कोणत्या अडचणी आम्हाला विचारायच्या असतील तर तुम्ही आमच्या विद्यासेतू कन्सल्टन्सीला तुम्ही प्रश्न विचारा. आमची कन्सल्टन्सी तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन नक्की करेल. धन्यवाद.